Hallelujah. Hallelujah. Glory to God. And I welcome all of you once again in Jesus' name. तुम्हा सगळ्यांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात स्वागत करीतो And it's so wonderful to see you again. आणि तुम्हा सगळ्यांना पाहून पुन्हा एकदा खूप आनंद झाला. And Wednesday, I told you last time, Wednesday is the day that I keep waiting आणि मी मागच्या असं सांगितलं की बुधवारची मी खूप वाट पाहत असतो because I love to share what God puts in my heart. आणि मला खूप आवडतं जे प्रभू माझ्या हृदयात टाकतो ते तुमच्या बरोबर शेअर करायला. And the most joyful thing is आणि सर्वात आनंदाची गोष्ट कुठली आहे when God's people get blessed आणि जेव्हा देवाची लेकरं आशीर्वादित होतात and when they share how God has blessed them, आणि कसं ते देवाने त्यांना आशीर्वादित केलं हे ते सांगतात. that is another reason of joy. आणि तो एक आनंदाचा वेगळं कारण आहे. Praise God. We don't want to teach or preach empty word. आणि आपण काय रिकामे असे शब्द प्रसार आणि प्रचार करत नाही. But the Bible says पवित्र शास्त्र सांगतं आपल्याला that Paul said he demonstrated the word with power of the Holy Ghost. आणि पौल आपल्याला सांगतो वचनामध्ये की त्याने जे शब्द शिकवला वचन शिकवलं ते सामर्थ्य भरलेलं होतं. Amen. Not empty words, ते काय रिकामे शब्द नव्हते, but the words that went with power. ते शब्द सामर्थ्याने भरलेले होते. It is possible to teach or preach the word without having no power of the Holy Ghost. आणि देवाचे शब्द असे काही आहे की शब्द शिकवू शकतात ज्याच्यामध्ये काही सामर्थ्य नाहीये, जीवन नाहीये. I have heard so many people preaching, मी अनेक असे प्रचारक ऐकलेले आहेत, but there is no power. पण त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य नाहीये. There was only a kind of a solid word over there, फक्त तो शब्द आहे, but there was no demonstration. पण त्याच्यामध्ये काही सादरीकरण नाहीये किंवा No जीवन power. नाहीये, सामर्थ्य नाहीये. It was dry. ते एकदम वाळलेलं शुष्क असं आहे. But that's not how Jesus preached. पण येशू ख्रिस्ताने असं शिकवलं नाही. That's not how Jesus taught. असं येशू ख्रिस्ताने आपल्याला शिकवलेलं नाही, Neither Paul. किंवा पौलाने सुद्धा नाही. They all taught by the demonstration of the Holy Spirit. त्यांनी सर्व देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने शिकवलं. Praise God. And I believe when you hear the word of God and mix it with faith, आणि जेव्हा तुम्ही देवाचा शब्द ऐकता आणि तो तुमच्या विश्वासाने त्याला भरता, that works. तो शब्द मग कार्य करतो. The word is the seed. आणि जो शब्द आहे तो काय आहे? बी आहे. Your heart is the ground. आणि तुमचं हृदय ते जमीन आहे. When it gets mixed, आणि जेव्हा ते एकत्र येतं it produces fruit. आणि मग ते काय फळ उत्पन्न करतं. Praise God. हालेलुया. That's why when you hear the word of God, आणि म्हणून जेव्हा तुम्ही ऐकता वचनाला, hear the word with your spirit, not with your ears. आणि मग तो वचन तुम्ही तुमच्या अंतःकरणाने पूर्ण हृदयाने ऐका, तुमच्या कानांनी नाही. Hear it in your spirit. तुमच्या आत्म्याच्या द्वारे तो ऐका. Praise God. हालेलुया. Many hear the word with their ears अनेक जण फक्त कानाने ऐकतात and they forget. आणि विसरून जातात, But their heart is not involved. पण त्यांचं हृदय त्याच्यामध्ये सामील नसतं. There's no interest. त्यांना त्याच्यामध्ये काही आवडच राहत For नसते. some people, hearing the word is a formality. आणि अनेक लोकांना वचन ऐकणं म्हणजे एक कार्य करण्यासारखं आहे. मी ते काम केलं. For some, hearing the word is only to get benefit. आणि अनेक जण कशासाठी ऐकतात वचन? आशीर्वाद घेण्यासाठी, Only to receive. फक्त काहीतरी घेण्यासाठी. Yes, God blesses. हो, देव आशीर्वादित करतो. But the primary reason why Jesus spoke, आणि पण सर्वात मूलभूत कारण काय आहे? येशू ख्रिस्त बोलला, because he said, when I speak, I impart spirit and life. आणि तो काय म्हणाला? जेव्हा मी बोलतो तेव्हा त्याच्याद्वारे जीवन आणि सामर्थ्य वाहतं. When Jesus speaks, जेव्हा येशू ख्रिस्त बोलतो he imparts spirit and life. आणि तो त्याच्याद्वारे आत्मा आणि जीवन सादर करतो. Praise God. He imparts it in you. तो तुमच्यामध्ये ते घालतो. His spirit, त्याचा आत्मा, his life. त्याचं जीवन. Blessings flow after that. आणि मग त्याच्यानंतर आशीर्वाद व्हायला लागतात. If you go for the spirit and his life, आणि जेव्हा तुम्ही त्याचा आत्मा आणि जीवनाकडे वळता, blessings will follow.
मग तिथे जीवन व्हायला लागतं, आशीर्वाद व्हायला लागतात. Praise God. हालेलुया. That's how you hear the word. आणि अशा प्रकारे तुम्ही वचन ऐकलं Lord, पाहिजे. how will it enhance my spirit? तुम्ही असं बोललं पाहिजे की प्रभू ते शब्द माझं जीवन कसं वाढवेल. How will it touch my spirit? ते माझ्या अंतःकरणाला आत्म्याला कसं स्पर्श करेल. Praise God. हालेलुया. Not how much will I get? किती मला मिळेल असं नाही. What benefit, what profit will I get in this natural life? आणि माझ्या या नैसर्गिक जीवनामध्ये मला त्याच्यापासून किती फायदा मिळेल. Our lookout is spiritual, not only natural. आणि आपलं जे भाग आहे तो फक्त नैसर्गिक च्या आशीर्वादांशी नाही तर आत्मिक आशीर्वादांशी जुडलेला असला पाहिजे. The Bible says, Jesus said, seek ye first the kingdom of heaven. आणि येशू ख्रिस्त काय म्हटला, प्रथम त्याचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न That करा. means seek ye first the spiritual things. याचाच अर्थ आत्मिक गोष्टी शोधण्याचा प्रथम तुम्ही प्रयत्न करा. Seek first my word, my life. प्रथम माझा शब्द, माझं जीवन शोधण्याचा प्रयत्न करा. And I will add all these things. आणि मग बाकीच्या गोष्टींची मी त्याच्यामध्ये भर घालेल. Praise God. हालेलुया. God set the priority. आणि देवाने आपल्याला प्रायोरिटी दिलेल्या आहेत. We have to go by God's priority. आणि आपण त्याप्रमाणे पुढे गेलं पाहिजे. First is the spiritual, then comes the natural. प्रथम येतं आत्मिक, मग येतं नैसर्गिक. Seek God first. प्रथम देवाचा शोध घ्या. Seek His things first. प्रथम त्याच्या गोष्टींचा शोध घ्या. Rest of the things you'd not even worry about. आणि मग बाकीच्या गोष्टींची तुम्हाला तिथे चिंताच नसेल. Praise God. You know, when I was just preparing this message, आणि जेव्हा मी हा संदेश तयार करत होतो, the Lord was putting things in my heart, देव माझ्या मनामध्ये काहीतरी गोष्टी टाकत होते. and the Lord said, according to Galatians 5:17, आणि गलतीकारास 5:17 नुसार that there is a kind of a warfare in our life. आपल्या जीवनामध्ये एक प्रकारचं युद्ध चालू असतं. A warfare एक युद्ध, which many did not realize, आणि अनेकांना ते कळत नाही, or they didn't even look at it as a warfare. किंवा ते त्याच्याकडे कुठलं एक युद्ध आहे असं पाहतच They नाही. thought it is a part of life. आणि ते असं विचार करतात की जीवनाचा हा एक भाग आहे. No, there is a warfare. नाही, तिथे एक युद्ध आहे. Now, I'm not talking about warfare of Satan and God. आणि मी सैतान आणि देवामधलं जे युद्ध आहे I'm त्याच्याविषयी not नाही talking बोलत about the warfare of light and आहे. darkness. मी अंधकार आणि प्रकाश या मधील युद्धाविषयी बोलत I'm नाही. not talking about warfare between holiness and sinfulness. आणि पवित्र आणि पापी जीवन याच्या जे युद्ध आहे त्याविषयी मी बोलत नाहीये. There is a different war which we never thought about is going in our life. पण असे युद्ध ज्याच्याविषयी आपण कधी विचारच केला नाही, असं युद्ध आपल्या जीवनामध्ये चालू आहे. The Bible speaks in Galatians 5:17. आणि गलतीकारास पत्र 5:17 मध्ये इथे लिहिलेलं आहे. You may have read this verse, तुम्ही अनेकदा हे वचन वाचलं असेल. but let's read it again. The Bible says, for the flesh sets its desire against the spirit, and the spirit against the flesh. For these are in opposition to one another, so that they may not do the things that you may please. Galatians 5:17. कारण आपला देह ज्याची इच्छा करतो ते आत्म्याविरुद्ध आहे, आणि आत्मा जी इच्छा करतो ती देहाविरुद्ध आहे. परिणामी म्हणून तुम्हाला करावयाचे पाहिजे ते तुम्हाला करता येत नाही. Now let me ask you this question first. तुम्हाला एक मला प्रश्न विचारू How विचारू many द्या. people of you have the flesh? आणि किती जणांमध्ये हा देह आहे? Everyone has got. सगळ्यांमध्ये आहे. How many of you have a spirit inside of you? आणि किती जणांमध्ये हा आत्मा आहे? Every one of us. प्रत्येकाकडे. All of us have a flesh. आपण सर्वजण हे देह, All of us have a spirit. आणि हा आत्मा आहे. Every one of us. प्रत्येकामध्ये आहे. These two things everyone has got. ह्या दोन गोष्टी प्रत्येकामध्ये आहेत, Now the- देह आणि आत्मा. Now the Bible is interestingly saying something over here. आणि इथे आता पवित्र शास्त्र आपल्याला काहीतरी सांगत आहे. Your त्याविषयी. body is yours. तुमचा देह तुमचा आहे. Your spirit is yours. तुमचा आत्मा सुद्धा तुमचाच आहे. But both of them are against each other.
पण ते दोघेही एकमेकांच्या विरुद्ध आहेत. Isn't it surprising? तुम्हाला हे आश्चर्य वाटत नाहीये The का? Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतंय, when it talks about the word flesh, आणि जिथे देह असं लिहिलेलं it's आहे not talking about your natural body. आणि तिथे तुमचं हे नैसर्गिक शरीर आहे त्याच्याविषयी बोललं नाहीये, It's talking about the desire of this natural body. पण ह्या नैसर्गिक शरीराच्या ज्या इच्छा आहेत त्याविषयी बोलण्यात येते. It talks about the ungodly desires of this natural body. ज्या अदैवी इच्छा आहेत या देहाच्या त्याविषयी बोलण्यात आलेला That आहे. is the meaning of the word flesh in the Bible. आणि हेच त्याचा अर्थ आहे पवित्र शास्त्रानुसार देहाचा. Flesh means the fallen, sinful nature. देह म्हणजे जो पडलेला स्वभाव होता पापाचा ते. The flesh is against the spirit, देह आत्म्याच्या विरुद्ध आहे and spirit against the flesh. आणि आत्मा हा त्या देहाच्या विरुद्ध आहे. And both are pulling us on either sides. आणि दोघेही आपल्याला विरुद्ध दिशेला ओढत आहेत. You may feel this, but you may think, no, but this is natural. It may happen to everyone. तुम्ही कदाचित असा विचार कराल की हे सर्वांबरोबर घडतं, हे नैसर्गिक आहे. I'll give an example. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. You know you're a child of God. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही देवाचे लेकरं आहात. You know the word of God. तुम्हाला देवाचं वचनही माहिती You know आहे how to pray. आणि तुम्हाला हेही माहिती आहे की प्रार्थना कशी You know करायची. praising is good. आणि तुम्हाला माहिती आहे की त्याची स्तुती करणं उत्तम आहे. But there comes a time पण अशी एक वेळ येते you don't feel like praising. तुम्हाला स्तुती करायला आवडत You नाही. don't feel like praying. तुम्हाला त्याची प्रार्थना करावीशी वाटत You don't नाही. feel like looking at the Bible. आणि पवित्र शास्त्राकडे बायबलकडे पाहायला सुद्धा आवडत नाही. You don't feel like gathering for the fellowship. आणि तुम्हाला सहभागितेमध्ये जाणं सुद्धा आवडत नाही. Does this stop you from being a child of God? पण ह्या सर्व गोष्टींमुळे तुम्ही देवाचे लेकरं आहे हे संपतं का? No. नाही. You still continue to be the child of God. पण तुम्ही अजूनही देवाचं लेकरू आहात. You don't cease to become God's children. आणि देवाचे लेकर होण्यापासून तुम्ही थांबत नाही किंवा बंद होत नाही. वंचित होत नाही. You are still God's child. तुम्ही अजूनही देवाची लेकरं आहात. Now what is happening here? पण इथे काय घडत आहे? You know you must pray. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. Your inner desires will tell you, or your inner spirit tells you. आणि तुमचा आत्मा तुम्हाला ते सतत सांगत असतो. Today is Sunday. आज रविवार आहे. I need to go to the fellowship. मला त्या सहभागितेमध्ये गेलं पाहिजे. Today is Sunday. I must go and praise God. आणि आज रविवार आहे, मला जाऊन स्तुती आराधना केली पाहिजे. The Bible is there in front of me. I need to open it and read it. माझ्या पुढे हे पवित्र शास्त्र आहे आणि मला गरज आहे ते उघडून वाचण्याची. That's your spirit telling you. हे तुमचा आत्मा तुम्हाला सांगत असतो. Your spirit is pushing you to do it. तुमचा आत्मा तुम्हाला ते करण्यासाठी ढकलत असतो. You want to do it. तुम्हाला ते करायचं आहे. You know it needs to be done. आणि तुम्हाला माहिती आहे हे करणे गरजेचं आहे. But you don't feel like doing it. पण तुम्हाला ते करावंसं वाटत नाही. You feel tired. तुम्ही थकून Maybe जाता. you feel the desire is not there. तुम्हाला असं वाटतं की ती इच्छा नाहीये. This is the flesh. हे ते देह आहे. It's not you. हा तुम्ही नाहीये. It's the fallen flesh that is trying to overpower you. आणि ते पडलेला स्वभाव आहे जो तुमच्यावर नियंत्रण करतोय. It is the fallen flesh that is trying to gain its control. आणि हे पडलेला देह आहे तो स्वभाव आहे जो तुमच्यावर राज्य करण्याचा प्रयत्न करतोय. God is not talking about any demon that is influencing you. आणि देव काही असं सांगत नाही की त्याच्या मागे काहीतरी दुरात्मा आहे जो तुमच्यावर प्रभाव टाकत The आहे. Bible does not say the flesh or the spirit against the demons and the demons against the spirit. No. आणि तो देव असं सांगत नाही की याच्या मागे कुठला तरी आत्मा आहे. It is the flesh तो देह आहे which is still with you, जो अजूनही तुमच्या बरोबर आहे, living with you. तुमच्या बरोबर जगत आहे. Bible says, do not gratify, do not
exalt the works of the flesh. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो देहाची जी कार्य आहे त्यांना उंच करू नको. That means when you feel desireless, आणि याचाच अर्थ जेव्हा तुमच्याकडे इच्छा नसते, when you don't feel like praising, आणि जेव्हा तुम्हाला असं वाटत नाही त्याची स्तुती करावी, when you don't feel like going to the service, आणि तुम्हाला असं मंडळीला जायला आवडत नाही, सहभागितेमध्ये जायला आवडत नाही, that's the time you do all the more. पण तीच ती खरी वेळ आहे तेव्हा तुम्ही जास्त ते गोष्टी केल्या पाहिजेत. That shows your spiritual strength. आणि तेच तुमचे आत्मिक जे बळ आहे ते दर्शवतं. It shows how strong you are when you take the right decisions. हे जेव्हा तुम्ही बरोबर निर्णय घेता तेव्हा दर्शवतं की तुम्ही आत्म्याने किती बलशाली आहात. You're not wanting, but yet you're doing it. तुम्हाला ते करावंसं वाटत नाहीये पण तुम्ही ते करता. The flesh holds you back. ते देह तुम्हाला मागे खेचतोय. The flesh holds you from praying. आणि तो देह जो आहे ते तुम्हाला प्रार्थना करण्यापासून बाहेर खेचतोय. But when you go by your spirit, पण जेव्हा तुम्ही आत्म्याने पुढे जाता, when you go by the desires of your spirit, जेव्हा तुम्ही त्या आत्म्याच्या इच्छा पूर्ण करता, it shows how much your spirit is strong. आणि हे मग दर्शवतं की तुमचा आत्मा किती बळकट आहे. And that shows the devil is defeated in your life. आणि हे दर्शवलं जातंय की सैतान तुमच्या जीवनामध्ये हारलेला आहे, Praise God. खाली आहे. Your spirit man is stronger when you take the right decisions. जेव्हा तुम्ही योग्य निर्णय घेता तेव्हा तुम्ही खऱ्या आत्मिक मध्ये चालत आहात. You feel a little pain in your body, जेव्हा तुम्हाला काहीतरी तुमच्या शरीरामध्ये दुखत आहे, we give up. आपण सोडून देतो. Your flesh is taking over. आणि तुमचा जो देह आहे तुमच्यावर राज्य करतो. Little sickness comes, थोडा कुठला तरी आजार आला, we think much upon it. आपण जास्त त्याच्यावरच विचार करतो. We are allowed the flesh to take over. आणि मग असं करून आपण त्या देहाला आपल्या नियंत्रणा करायची परवानगी देतो. A little bit clashes happen at home, आणि थोडेसे वाद झाले घरामध्ये, we allow the flesh to take over. मग आपण त्या देहाला परवानगी देतो त्याच्यावर नियंत्रण करण्याची. Bible says flesh against the spirit आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो हा देह त्या आत्म्याच्या विरुद्ध and आहे the spirit against the flesh. आणि आत्मा या देहाच्या विरुद्ध आहे. Both are in warfare against each other. आणि दोघेही एकमेकांच्या मध्ये युद्धामध्ये आहेत. Because the flesh also is yours, कारण की देह तुमचाच आहे, spirit is also is yours. आत्माही तुमचाच आहे. You think, oh no, both are mine. How can they be against each other? तुम्ही विचार कर का दोघेही माझेच आहेत, मग ते दोघं एकमेकांबरोबर युद्ध कसे करतायत? No, नाही, there is a warfare. तिथे युद्ध चालू Till the आहे. time you're on this earth, जोपर्यंत तुम्ही या पृथ्वीवर आहात, till the time you're living this life जोपर्यंत तुम्ही हे जीवन जगत आहात, in the flesh, आत- here on this body, या देहामध्ये या पृथ्वीवर you will experience this pull from both sides. तुम्ही हा जो ओढ आहे ते दोघा बाजूने अनुभवतालच. Because the flesh does not like the things of the spirit. कारण देहाला आत्म्याच्या गोष्टी आवडत नाही, It hates it. तो त्याचा द्वेष करतो. Flesh likes the worldly things. आणि ह्या देहाला सर्व जगिक गोष्टी आवडतात. It gets attracted to the worldly things easily. आणि देह त्या जगिक गोष्टींकडे सहजतेने आकर्षित होतो. It likes the things that it pleases the eyes. आणि ज्या गोष्टी ह्या दृष्टीला छान वाटतात त्याच्याकडे तो देह आकर्षित होतो. It likes the things that satisfy the body. आणि ज्या गोष्टी या शरीराला समाधान देतात, आनंद देतात, त्या गोष्टींकडे हा देह जास्त आकर्षिला जातो. It is always against the spirit. ते नेहमी आत्म्याच्या विरुद्ध असतो. It will never let you do spiritual things. तो तुम्हाला कधीच आत्मिक गोष्टी करायला मदत करत नाही. You know why some of God's children leave faith? आणि तुम्हाला माहिती आहे का की देवाचे लेकरं काही का विश्वासापासून मागे गेले? Why they leave the Lord? का त्यांनी देवाला नकारलं किंवा सोडून गेले? It's not because the devil was very strong in their life. असं नाही की त्यांच्या जीवनामध्ये सैतान महान बळकट कार्य करत होता. It's because they never let the spiritual things become priority in their life.
कारण की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आत्मिक गोष्टींना प्राधान्य दिलं नाही. They always focused on the things of the world. त्यांनी नेहमी त्या जगातल्या गोष्टींना प्रथम स्थान दिलं. My position in the world, जगात माझं पद, my, what people think about me, लोक जगातली माझ्याविषयी काय बोलत आहेत, what will be my status in their sight, आणि त्यांच्या नजरेत माझं पद काय आहे, and many things that is more pleasing to this desire, to the body. आणि ज्या गोष्टी सर्व जास्त या देहाला आनंदी करतात And they त्या गोष्टी, neglected or they put down things of the spirit. आणि त्यांनी मग त्या आत्मिक गोष्टींना खाली लेखलं. And a time came, आणि मग अशी वेळ आली, their spirit was weak. त्यांचा आत्मा हा अशक्त झाला. It became weak. तो अजून अशक्त झाला. It could not defend even small attacks from Satan. आणि मग छोटे छोटे जे सैतानाकडनं हल्ले होत होते त्याचा सुद्धा ते प्रतिकार करू शकले नाही. They could not resist the devil by their weak faith also. आणि त्यांच्या ज्या अशक्त जो विश्वास होता त्याच्याने ते सैतानाविरुद्ध जाऊ शकले नाहीत. Listen to this very carefully. आणि हे लक्षपूर्वक ऐका. Your spirit man, तुमचा जो आत्मिक मनुष्य आहे, the Bible says, पवित्र शास्त्र सांगतो आपल्याला, the spirit is willing. की आत्मा उत्सुक आहे. Willing to do many things. अनेक गोष्टी करण्यासाठी Willing आत्मा to हा do- उत्सुक आहे. Willing to do godly things. आणि ज्या दैवी गोष्टी आहेत ते करण्यासाठी तो आत्मा खूप उत्सुक आहे. It is willing to pray. त्याला प्रार्थना करायला आवडतं. It is willing to praise and worship the King of Kings. आणि त्याला राजाच्या राजाची स्तुती आराधना करायला आवडतं. The spirit is willing. आत्मा उत्सुक आहे. But the Bible says, पण पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, the flesh is weak. पण हा देह अशक्त आहे. The flesh is weak. हा देह अशक्त आहे. If you are living by this weak flesh, आणि जर तुम्ही या अशक्त देहाने जगत असाल, if you go by this weak flesh, आणि जर ह्या अशक्त देहानेच तुम्ही पुढे जात असाल, then you will fall. मग तुम्ही पडताल. Because this flesh is not that strong. कारण की हा जो देह आहे तो तेवढा बळकट नाही. You go by the spirit. तुम्ही आत्म्याच्या नुसार पुढे जा. And you will not let this flesh take over. आणि मग हा देह तुम्ही त्याला तुमच्या नियंत्रण करायला परवानगी देणार नाही. And how will you do that? आणि हे तुम्ही असं कसं कराल? The question is, आणि प्रश्न हाच आहे how will I go by the spirit? की मी आत्म्याने पुढे कसं जाऊ, आत्म्यानुसार. How will I walk in the spirit? मी आत्म्याने कसं चालू, So that my flesh will not take over my life. की जेणेकरून हा देह माझ्या जीवनावर ताबा घेणार नाही. Most important is, सर्वात महत्वाचं, there is one more entity in your life तुमच्या जीवनामध्ये अजून एक गोष्ट आहे, between the spirit and the body, आत्मा आणि शरीरामध्ये. that is called your soul. त्याला म्हणतात जीव. And in your soul, आणि ह्या तुमच्या जीवामध्ये there is a mind एक मन आहे, which is responsible to take the decisions. आणि ते तुमचे निर्णय घेण्यासाठी ते तुमचा निर्णय घेतात जीवनाचे. They decide. ते निर्णय घेतात. Your soul decides. तुमचा जो जीव आहे तो निर्णय घेतो. It decides which direction to go. कुठल्या भागामध्ये कुठल्या दिशेला जायचं आहे. Should I go by the way of the spirit? आणि आत्म्याच्या मार्गाने जाऊ, Or should I go by the way of the flesh? का देहाच्या मार्गाने जाऊ. It is your decision. हा तुमचा निर्णय It is आहे. your choice. ही तुमची निवड आहे. You know the word of God. तुम्हाला देवाचं वचन माहिती आहे. Your mind thinks about it. तुमचं मन त्याच्याविषयी विचार करतं. Your mind can analyze those things. आणि तुमचं जे मन आहे त्याची अनालाइज करेल, विश्लेषण. छान विश्लेषण करेल. It knows what is right and wrong. त्याला माहिती आहे उत्तम काय आहे, खरं काय, खोटं काय आहे. It knows what is good and what is bad. आणि चांगलं काय, वाईट काय हे सुद्धा त्याला माहिती आहे. Because you have heard the word of God. कारण तुम्ही देवाचं वचन ऐकलेलं आहे. It is your mind, it is your soul that will decide. आणि हा तुमचा जीवच आहे जो निर्णय घेईल.
And when you decide the right things, आणि जेव्हा तुम्ही योग्य निर्णय घेता, when you decide to pick up spiritual things first, आणि जेव्हा तुम्ही निर्णय घेता की मी आत्मिक गोष्टी प्रथम करेन, when you decide to pick up the prayer life first, आणि जेव्हा तुम्ही प्रार्थनाचं जीवन निवडता, when you decide the word of God to be given the first priority, आणि तुम्ही निवडता की देवाच्या वचनाला मी प्रथम स्थान देईल, when you प्राधान्य देईल, decide to praise when things are not in favor of you, आणि जेव्हा गोष्टी तुमच्या बाजूने नाही तेव्हा तुम्ही प्रार्थना करण्याचं निवडता, when you decide that things may go haywire in my life but yet I will worship God, आणि जरी गोष्टी उलथापालथ झाल्या असेल तरी मी देवाची स्तुती आराधना करण्याचं निवडते. it is the decision that's going to matter, आणि जो निर्णय तुम्ही घेता तोच सर्व काही, त्याच्यावर सर्व काही अवलंबून and आहे. that decision will make you go in that direction. आणि मग तो निर्णयच तुम्हाला त्या मार्गात घेऊन जाईल. Praise God. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. David in the book of Psalms, आणि दावीद जो स्तोत्रामध्ये, he is speaking like a spirit man, आणि तो एक आत्मिक मनुष्याप्रमाणे बोलत होता, and he's telling his soul, आणि तो त्याच्या जीवाला सांगत होता he says, my soul, की माझ्या जीवा, praise the Lord all times. की देवाची सतत स्तुती आराधना कर. Praise God. हालेलुया. The flesh against the spirit, आणि देह त्या आत्म्याविरुद्ध, and the spirit against the flesh. आणि आत्मा देहाविरुद्ध. There is always a warfare. तिथे नेहमी एक युद्ध चालू आहे. You may have experienced this, तुम्ही कदाचित ह्याचा अनुभव घेतला असेल, but you may not have realized it. पण तुम्हाला ते समजलं नसेल. You may think, oh, but this is natural. तुम्ही म्हटलं असेल हो हे तर Maybe नैसर्गिक today I'm आहे. not feeling like doing it. कदाचित आज मला वाटत नाही तसं Maybe करावं, I'm not feeling like going to the service. आणि आज मला वाटत नाही की आज मी सहभागितेला मंडळीला जावं. This is the flesh taking over. पण हे आहे देह तुमच्या नियंत्रण करत आहे, And this will always be there. आणि हे नेहमी तिथं तसंच You will असेल. need to resist it. तुम्हाला त्याचा प्रतिकार करायचा आहे. You will need to resist it तुम्हाला ते गरजेचं आहे प्रतिकार करणं, to let the spiritual things come up. आणि आत्म्याच्या गोष्टी प्रथम त्याला प्राधान्य देण्याचं. Praise God. हालेलुया. You know, last time I shared about bringing out the hidden enemy. आणि मागच्या वेळेस मी जे काही लपलेले शत्रू आहेत ते बाहेर काढणं याच्याविषयी शिकवलं होतं. And we saw and we prayed and we cast out many of the hidden enemies in our life. आणि मी तुम्हाला त्याविषयी शिकवलं, आणि मागच्या आठवड्यात आपण अनेक ते जे लपलेले शत्रू आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करून त्यांना आपल्या जीवनातून काढून And टाकलं. how these were connected, to our life through ignorance. आणि हे लक्ष न दिल्यामुळे, दुर्लक्ष केल्यामुळे, अज्ञानतेमुळे हे आपल्या जीवनात कसे चिकटून राहिले होते आपण ते पाहिलं. Because we don't know, आणि आपल्याला हे माहीत नव्हतं म्हणून that's why they were still stuck. त्यामुळं ते आपल्या बरोबर अजूनही चिकटून होते. The Bible says when you know the truth, आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं जेव्हा तुम्हाला सत्य समजेल, it's only when you know you'll be free. आणि जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हाच तुम्ही मोकळे होताल. Till the time you don't know, आणि जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, समजत नाही, we are still bound. तोपर्यंत आपण त्या बंधनात असतो. No knowledge जर ज्ञान नाही त्या भागाचं, of God's word देवाच्या वचनाचं, in that area त्या भागासाठी will let the darkness always rule there. मग त्या भागामध्ये अंधकार नेहमी राज्य करतो. And that's why where darkness is, आणि म्हणून जिथे कुठे अंधकार आहे the demons will always keep coming. तिथे दुरात्मे नेहमी येत राहतात. They will have an open access. त्यांना ते उघड मार्ग असतो. But when God's light shines upon that area, पण जेव्हा देवाचा प्रकाश, वचनाचा प्रकाश तिथे चमकतो, all the demons and every hold of the devil is broken, the demons leave. आणि सर्व दुरात्मे तिथे पळून जातात, आणि सर्व सैतानाचं जे काही स्ट्रॉंग बंधन आहेत ते तुटून पडतात. And that area, आणि मग तो भाग, when God sets it free, देव त्याला मोकळं करतो. it needs to be filled again.
आणि मग गरज आहे त्याला पूर्ण भरण्याची, पुन्हा filled with godly things, पूर्ण त्या देवाच्या गोष्टींनी भरण्याची गरज filled with आहे, heavenly things. स्वर्गीय गोष्टींनी भरण्याची गरज आहे. Praise God. हालेलुया. Nothing should remain empty in your life. तुमच्या जीवनामध्ये काहीही रिकामं राहू नये. God does not want to see our lives empty. आणि देवाला आपलं जीवन रिकामं असं पाहायचं He wants नाहीये. it to be filled and overfull. आणि त्याला हवंय की नेहमी ते भरलेलं आणि वाहून जात आहे असं असावं. Amen. Hallelujah. God wants our life to be overfull and flowing. आणि त्याला हवंय की आपलं जीवन नेहमी भरलेलं आणि भरून वाहणारं असावं. The Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, when a spirit leaves a man, जेव्हा आत्मा एखाद्या मनुष्याला सोडून जातो, when I'm saying spirit, a demon spirit, आणि आत्मा म्हणजे एक दुरात्मा, when it leaves a person, जेव्हा त्या व्यक्तीला एखाद्या सोडून जातो, that house becomes empty. ते घर रिकामं होतं. God wants that house to be filled. देवाला हवंय की ते घर आहे ते भरावं. When the demons leave, जेव्हा दुरात्मे ते निघून when जातात, तेव्हा darkness leaves, अंधकार निघून जातो, when curses are broken, जेव्हा ते शाप सगळे तुटतात, when bondages are set free, आणि जेव्हा बंधनं तुटतात, God wants that life to be filled with His word. आणि मग अशा जीवनामध्ये देवाला हवंय की ते पूर्ण भरलेलं असावं. God wants His children's life to be filled with godly things. देवाला हवंय की त्याच्या लेकरांचं जीवन पूर्णपणे दैवी गोष्टींनी भरलेलं असावं. And that cannot remain empty. आणि ते कधीच रिकामं नसावं. Because the Bible says that demons come back searching from where they left. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की ते दुरात्मे पुन्हा ते जुनं घर जे रिकामं आहे ते शोधत परत येतात. So to keep our deliverance, आणि मग आपल्याला ते बंधनातून मुक्त राहण्यासाठी, to keep ourselves, blessed, आणि आपल्या स्वतःला आशीर्वादित राखण्यासाठी we need to be filled. आपल्याला भरलेलं असावं. Be filled by His Spirit. त्याच्या आत्म्याने Be भरलेलं, filled by His word. त्याच्या शब्दाने भरलेलं, Be filled by His, godly things. ज्या दैवी गोष्टी आहेत त्याच्याने नेहमी भरलेलं Fill your life असावे. with godly praises. आणि तुमचं जीवन त्या दैवी अशा स्तुतीने भरलेलं असावं. Make your life a life of worship. तुमचं जीवनाला एक आराधनेचे जीवन बनवा. When your life is filled, the devil has no place. आणि जेव्हा तुमचं जीवन भरलेलं असेल या गोष्टींनी, तिथे सैतानाला जागा नाही, दुरात्म्यांना जागा नाही. Praise God. When you are full, जेव्हा तुम्ही पूर्ण होताल, no place for Satan. मग तुमच्या मध्ये सैतानाला जागाच राहत नाही. One thing God showed me or from the word. आणि एक गोष्ट देवाने मला वचनातून दाखवली. Our life must be so full of praise. आणि आपलं जीवन हे स्तुती आराधनेने इतकं भरलेलं असावं. Because there's so much of importance given in the Bible to praise God. कारण की पवित्र शास्त्रामध्ये देवाची स्तुती करण्याला खूप महत्त्व दिलेलं आहे. It is doubly important than praying. आणि प्रार्थना करण्यापेक्षा दुप्पट महत्त्वाचं त्याची स्तुती आराधना करणं आहे. Because when you praise, कारण की जेव्हा तुम्ही त्याची स्तुती करता, I'm not putting down prayer. मी त्या प्रार्थनेला काय खाली लेखत नाहीये. But God said, पण पवित्र देवाने आपल्याला सांगितले, there are reasons in the Bible why a child of God must praise Him. आणि तिथे पवित्र शास्त्रामध्ये कारणं दिलेली आहेत की देवाच्या लेकराने स्तुती का केली पाहिजे. दानिएल was a prayerful man, तो प्रार्थनाशील व्यक्ती होता. but he was also a man of praise. पण तो त्याचबरोबर एक स्तुती आराधना करणारा सुद्धा व्यक्ती होता. David was a prayerful man. दावीद सुद्धा एक प्रार्थनाशील He व्यक्ती prayed होता. 3 times. तो दिवसात 3 वेळा प्रार्थना But he करायचा. was a man who praised God 7 times. पण तोच व्यक्ती होता जो देवाची स्तुती आराधना 7 वेळा करायचा दिवसात. That means याचाच अर्थ there is something about praise तिथे काहीतरी आहे विशेष स्तुती आराधनेविषयी, where God has emphasized us to praise Him. जिथे आपल्याला देव सांगत आहे आणि त्या स्तुती आराधनेवर तो भर देत आहे. And there are many reasons in the Bible why we must praise God. आणि पवित्र शास्त्रामध्ये अशी अनेक कारणं दिलेली आहेत की का आपण स्तुती आराधना करावी. Maybe one day we will take that. There are around about 15 reasons why we must praise God.
कधीतरी आपण ते घेऊया. तिथे 15 कारणं आहेत का आपण स्तुती आराधना केली But पाहिजे. one principle I want to explain today. पण एक तत्व मला तुम्हाला इथे सांगावंसं वाटतं. Why we as God's children must praise Him. का आपण देवाच्या लेकरांनी स्तुती आराधना केली पाहिजे. You know, there is on the earth, आणि या पृथ्वीवरती there is something that God put as called hydrological cycle. आणि इथे देवाने एक हायड्रोलॉजिकल सायकल I will explain to you what that is. ती ठेवलेली आहे आणि ते काय आहे मी तुम्हाला नक्कीच You know, explain to करतो. understand spiritual, we must know natural. आणि आत्मिक गोष्टी समजण्यासाठी आपण नैसर्गिक गोष्टींसुद्धा समजून घेतल्या There are पाहिजे. many things that we can understand of the spirit looking at the natural things. आणि आत्मिक गोष्टी अधिक समजण्यासाठी आपण ह्या नैसर्गिक गोष्टींकडे लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे. Because when God put those things on this natural, आणि जेव्हा तो या नैसर्गिक मध्ये या काही गोष्टी ठेवतो, it actually reflected the things in the spiritual. त्या स्वर्गीय गोष्टींचा प्रतिरूप आहे. That means these things are in the spiritual. याचाच अर्थ त्या गोष्टी आत्मिक मध्ये आहेत. Now, God put something as called hydrological cycle, आणि देवाने हायड्रोलॉजिकल सायकल असं एक ठेवलेलं आहे. which means याचाच अर्थ काय आहे? when the sun shines upon the ocean, जेव्हा जो सूर्य आहे तो समुद्रावर तळपतो, त्याचा प्रकाश, the heat of the sun, आणि त्याचा जो हीट आहे, it evaporates the water आणि ते त्याच्यामुळे त्या उष्णतेमुळे त्या समुद्राचं पाणी वाफेत रूपांतर होतं त्याचं. the water rises up in the form of vapor. आणि त्या वाफेमध्ये ते पाणी जातं वरती. It goes up and forms clouds. आणि त्या वाफेचं नंतर ढगांमध्ये रूपांतर होतं. After some months, आणि काही महिन्यानंतर the same clouds will release that water back again on the earth. आणि त्या ढगातनं पुन्हा पाणी या पृथ्वीवर पडतं. This cycle is called the hydrological cycle. आणि या सायकलला म्हणतात हायड्रोलॉजिकल सायकल. And right from the time the earth was formed, आणि पृथ्वी बनवल्यापासून this cycle has not stopped. ती जी सायकल आहे ती कधीच थांबली नाही. It continues and it will never stop till the time Lord Jesus comes. आणि ही अशी सतत चालू राहील, निरंतर राहील, आणि जोपर्यंत ख्रिस्त येत नाही तोपर्यंत Or चालेल. till the time God creates a new heaven and earth. आणि जोपर्यंत माझ्या हानाची तब्येत खूप वाईट आहे, वॉमिटिंग करायला लागली, जरा प्लीज प्रेयर करा ना. Who's that? Hallelujah. Yeah. Yeah, Shilpa, praise God. Is this Shilpa? Yes, she's just puking and puking. Oh Jesus. Who is that? Hydrological cycle. आणि हायड्रोलॉजिकल सायकल विषयी आपण बोलू. Now look at this from the spiritual angle. आणि आता तुम्ही ही जे आहे त्याला आत्मिक बाजूने पहा. Try and understand what I'm saying. This is a powerful revelation. आणि खूप मोठं प्रकटीकरण आहे, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. The sun rays falling on the ocean. आणि जेव्हा सूर्य किरण समुद्रावर पडतात, The water evaporates, आणि त्या उष्णतेने त्या पाण्याचं वाफेत रूपांतर होतं, forms clouds, त्याच्याने ढग निर्माण होतात, and in the right season, आणि त्याच्या वेळेमध्ये the clouds will send back rain upon the earth. आणि त्या ढगामधनं पाणी येतं, मग पाऊस येतो, आणि ते पाणी पुन्हा पृथ्वीवर जमा होतं. And when the rains come upon the earth, upon the soil, आणि जेव्हा ते पाऊस त्या मातीवर पडतो, it produces vegetation. आणि मग त्याच्यातून व्हेजिटेशन होतं, It produces the fruit. आणि ते फळं निर्माण करतं. Praise God. Now look at this from the spiritual angle. आणि या गोष्टीला आता तुम्ही आत्मिक बाजूने पहा. Many of God's people अनेक देवाची लेकरं have missed the production of the fruit in their life. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये फळं निर्माण करणं गमावलेलं आहे. I'll tell you why. मी तुम्हाला सांगतो का. Because they lacked praises. कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये स्तुती आराधनेला निग्लेक्ट केलं, दुर्लक्षित केलेलं They आहे. put down praises. त्यांनी ते स्तुतीला खाली लेखलं आहे. They never gave any importance to praising God.
आणि त्यांनी देवाची स्तुती करण्याला तेवढं महत्त्वच दिलं नाही. Now what happens? मग याच्याने काय घडलं? When the sun is shining upon our lives, जेव्हा तो सूर्य आपल्या जीवनावर प्रखरतेने प्रकाश पाडत the असतो sun denotes His grace. आणि तो सूर्य काय दर्शवतो? त्याची कृपा. The grace is continuously shining upon your life. आणि ती जो सूर्य आहे त्याची कृपा जी नेहमी आपल्या जीवनावर कार्य करत असते. And because of that grace, आणि त्या कृपेमुळे what must rise up is God's praises from our mouths. आणि त्याच्यातून काय निर्माण होतं तर देवाची स्तुती आराधना. When you see the goodness of God, जेव्हा तुम्ही देवाचा चांगुलपणा पाहता which comes because of His grace, जो त्या कृपेमुळे आलेला आहे त्याच्या as the water rises, praises must rise up from your life. आणि जसं त्या वाफेत रूपांतर होतं पाण्याचं तसं तुमच्या जीवनातनं ती स्तुती आराधना निर्माण व्हायला पाहिजे. It must go up. ती वरती यायला पाहिजे. The praise must reach up the heavens. आणि ती स्तुती आराधना ती वरती पोहोचली पाहिजे. And this praise will start forming clouds upon your spiritual realm. आणि मग त्याद्वारे तुमच्या जीवनावर ते ढग निर्माण होतील. You know, many people are lacking those praise clouds upon their spiritual realm. अनेक जण त्यांच्या त्या आत्मिक भागावर ते जे स्तुती आराधनेचे ढग आहेत ते त्यांनी गमावलेले आहेत किंवा ते नाहीच आहेत. They have not gathered those clouds त्यांनी ते ढग जमाच केले नाही because they never praised. कारण त्यांनी कधी स्तुती आराधनाच केली नाही. And no clouds means no rain. आणि जर ते ढगच नाही तर तिथे पाऊसही नाही. And that's why there is no fruit. आणि मग त्यामुळे तिथे कुठलेही फळ नाही. Look at this spiritual cycle. आणि ही जी आत्मिक जी सायकल आहे त्याच्याकडे लक्ष द्या. You've ignored God's grace. तुम्ही देवाची जी कृपा आहे तिला दुर्लक्षित केलं. You never thought of praising Him. तुम्ही त्याची स्तुती आराधना करणं कधीच केलं नाही. If you would have known the grace of God upon your life, जर तुम्हाला कळलं असतं त्याची कृपा तुमच्या जीवनावरची, your life would have been full of praises for Him. मग तुमचं जीवन पूर्ण स्तुती आराधनेने भरलं असतं. And you would have praised and praised, and that praises would have gone up and formed clouds. आणि मग ती स्तुती आराधना वरती गेली असती त्याच्यापासून ढग निर्माण झाले असते. And the clouds, आणि ते जे ढग आहे in due time, आणि त्या योग्य वेळेमध्ये योग्य वेळेमध्ये it will bring आमेन down the results of your praise. आणि मग त्यांनी तुमच्या त्या स्तुती आराधनेचं योग्य वेळेमध्ये उत्तर आणलं असतं. The praise clouds will bring breakthroughs. आणि ते जे ढग आहेत ते तुमच्या जीवनामध्ये सुटका घेऊन आले The असते. praise clouds will bring health and healing. ते आरोग्य घेऊन आले असते. The praise clouds will bring deliverance. त्यांनी सुटका आणली असती. The praise clouds will bring provision. त्यांनी पुरवठा आणला असता. Praise God. Hallelujah. Why it didn't come? का ते आले नाही? It's not because God's grace didn't provide. कारण असं नाहीये की देवाच्या कृपेने ते पुरवलं नाही. The provision is there in the spiritual. पुरवठा तिथे ऑलरेडी आहे आत्मिक मध्ये. But the problem is, पण समस्या कुठे आहे? those clouds are not formed. ते ढगच निर्माण झाले नाही. No clouds, ढग नाही no rain. मग पाऊस नाही. No clouds, ढग नाही no rain. पाऊस नाही. Many people are living without the rain. अनेक जण त्या पावसाशिवायच जगत आहेत. Many God's children are not experiencing the rain. अनेक देवाची लेकरं त्या पावसाचा अनुभवच They are घेत not नाहीये. experiencing the breakthroughs, त्यांच्या जीवनात त्यांना सुटका मिळत नाहीये. the provision, पुरवठा नाही the abundance. आणि भरपूरता विपुलता नाही. Why? का? It's not because God is cursing you असं नाही की देव तुम्हाला शाप देतोय or God is holding it back from you. का देव तुमच्यापासून त्या गोष्टी लपवून ठेवत आहे किंवा धरून ठेवत It आहे. is because you never let those clouds form in your spiritual realm. का? कारण की तुम्ही तुमच्या जीवनात त्या आत्मिक जीवनामध्ये आत्मिक भागामध्ये ते ढगच निर्माण केले नाही. You know, when you are a man of praise or a person of praise, जेव्हा तुम्ही एक स्तुती आराधनेचा व्यक्ती असता, wherever you go, जिथे कुठे तुम्ही जाता these clouds will follow. ते जे ढग आहेत ते तुमच्या बरोबर येतील. It will keep following you. ते तुमचा पाठलाग करतील. And at the right time, आणि योग्य वेळेत at the right time, योग्य वेळेत in due time, योग्य many वेळेमध्ये people, अनेक लोक they thought, oh, nothing is working. ते विचार करत असतील आता काही घडणार नाही, Nothing is working.
काहीच घडत नाहीये, काहीच चांगलं होत Oh, नाहीये. let me tell you. पण मला तुम्हाला सांगू द्या, Elijah was told by God, एलियाला देवाने सांगितलं go and tell Ahab, की जाऊन अहाबाला सांग it's going to rain. की तिथे आता पाऊस पडणार आहे. But Ahab was natural person, पण जो अहाब होता राजा, तो एक नैसर्गिक व्यक्ती believing होता in what he saw. आणि जे दिसतंय त्याच्यावरच तो विश्वास करत He होता. did not believe on the word of Elijah. पण तो एलियाच्या ज्या शब्दांवर त्यांनी विश्वास ठेवला नाही. And Elijah is telling him, Ahab, I'm telling you, it's going to rain. आणि तो सांगत होता अहाबाला की आता पाऊस पडणार आहे. But Ahab was watching everywhere. Where is the cloud? पण तो अहाब इकडे तिकडे पाहत होता की कुठे ढग तर कुठे आहेत, The sky is पावसाचं नाहीये. blue. तो आकाश तर निरभ्र I आहे. don't even see one cloud. मी तर एक सुद्धा तिथे ढग पाहत नाहीये. I don't know how it's going to rain. आणि मला माहित नाही आता पाऊस कसा पडणार आहे. God told Elijah, पण एलियाला देवाने सांगितलं, I'm telling you, मी तुम्हाला सांगतो, you may not see, तुम्ही कधी ते पाहिलं नसेल, but your praising पण तुमची जे स्तुती आहे is forming the clouds upon your spiritual realm. ते तुमच्या आत्मिक भागामध्ये ढग निर्माण करत आहे. You are not able to see, no problem. तुम्हाला ते दिसत नसेल, काही हरकत नाही. Believe on the word. पण देवाच्या शब्दावर विश्वास ठेवा. Believe on what I'm telling you now. आणि आत्ता मी काय सांगत आहे त्याच्यावर विश्वास This is the ठेवा. word for now. आणि हा शब्द आत्तासाठी आहे. As you keep praising God, जसं तुम्ही देवाची स्तुती करत राहाल things are not favorable, no problem. आणि परिस्थिती तुमच्या बाजूने नाही, काही हरकत नाही. Things are falling apart, no problem. आणि गोष्टी बाहेर पडत आहेत तुमच्या बाजूने नाही, ठीक आहे. It was 3.5 years of famine, no problem. आणि 3.5 वर्ष आहे दुष्काळ, ठीक आहे. Yet the Lord's word has come. आणि असं असून सुद्धा देवाचा शब्द आला And God says, Elijah, it's going to rain. आणि देवाने सांगितलं एलियाला की आता पाऊस पडणार आहे. Time is up. आता वेळ संपलेली आहे. That's what God is telling you. आता देव हेच सांगत आहे तुम्हाला, My children, your time is up. माझ्या लेकरांनो तुमची वेळ आता संपली आहे. If you are a person of praise, जर तुम्ही स्तुती आराधनेची लेकरं आहात, the clouds are following you wherever you go. ते ढग तुम्ही जिथे जाताल तुमच्या मागे येतात. Praise God. And it's going to rain. आणि आता पाऊस पडणार. It's going to rain abundance. आता विपुल पाऊस पडणार. Rain breakthroughs. आणि अनेक सुटका पावणार. Rain supernatural things. अनेक अलौकिक गोष्टी घडणार. Rain supernatural provision from God. अनेक अलौकिक असा पुरवठा होणार. Praise God. हालेलुया. This is a spiritual cycle. आणि ही आत्मिक सायकल आहे. Start gathering clouds of praise upon your spiritual life. आणि तुमच्या आत्मिक जीवनावर ते जे ढग आहेत ते तुम्ही गोळा करायला सुरुवात करा. Ecclesiastes chapter 11 verse 3 says, उपदेशक 11:3 सांगतं. It says, if the clouds are full, they pour out rain upon the earth. Simple principle set by God. जर ढग पाण्याने भरलेले असतील तर ते पृथ्वीवर पाऊस पाडतील. If the clouds are full, जर ढग पाण्याने भरलेले असतील they will pour out rain upon the earth. तर ते पृथ्वीवर पाऊस पाडतील. And when the rain comes, it will produce fruit. आणि जर पाऊस येईल तर तो पृथ्वीवर फळ निर्माण It will करेल make everything green. आणि सर्व तिथे हिरवेगार होईल It will remove every dryness. आणि सर्व ड्रायनेस तो काढून टाकेल It will once again make the rivers flow. आणि पुन्हा त्या नद्या वाहायला लागतील It will build pools of water. आणि पूर्ण तळ साचेल There will be vegetation everywhere. आणि तिथे सगळीकडे हिरवेगार गवत उगवेल, झाडं उगवतील. Praise God. हालेलुया. That is a spiritual principle. हा आत्मिक तत्व आहे And it is connected to your praise life. आणि ते तुमच्या जे स्तुती आराधनेचं जीवन आहे त्याच्याशी जुडलेलं आहे. You know, even if you are sitting idle, let me tell you a trick. आणि मी तुम्हाला एक युक्ती सांगतो. Even if you are sitting idle, आणि जर तुम्ही असेच बसलेले असाल, doing nothing, काहीच करत नाही, let your mind, तुमचं मन जे आहे, let your mouth तुमचं जे मुख आहे, just keep singing. ते तुम्ही सतत गात राहा. Make a habit of singing. आणि तुम्ही गाण्याची सवय लावा, देवाच्या स्तुतीची.
I'm telling you, it takes time, but once it is formed, आणि ह्याला वेळ लागेल, पण एकदा ती सवय तुम्हाला जडली, you will always be in the presence of God. मग तुम्ही नेहमी देवाच्या उपस्थितीमध्ये राहाल. Praise God. हालेलुया. You know, a person who's filled with the Spirit. आणि एक व्यक्ती जो नेहमी आत्म्याने भरलेला आहे. You know, have you seen a drunkard on the way? आणि तुम्ही कधी एक दारू पिलेला व्यक्ती बघितलाय का रस्त्यावर? If you see a fully drunkard man, आणि जो पूर्ण दारू पिलेला व्यक्ती आहे, and is walking on the streets, आणि जेव्हा तो रस्त्यावर चालत असतो, the first thing you see is he continuously sings. आणि तुम्ही पाहताल की तो सतत काहीतरी गात असतो, बडबडत असतो. He keeps on singing and walking on the streets here and there. आणि तो नेहमी ते गाणं गातच चालत असतो. We don't know what happens when a man drinks, आपल्याला माहित नाही की तो पिल्यावर काय त्याच्या. but the man is always seem to be very joyful because he's keeping singing. आणि तो मनुष्य नेहमी आनंदातच असतो आणि गाणी गात असतो. When a man is drunk with the Spirit, पण जेव्हा मनुष्य आत्म्याने भरलेला असतो, even he will keep singing. तो सुद्धा गाणी गात राहतो. A singing man or a singing person is a sign of a Spirit-filled man. आणि एक गाणारा व्यक्ती हा काय दर्शवतो? तो पूर्ण आत्म्याने भरलेला आहे. Not only singing in the church, I'm saying. आणि फक्त मंडळीमध्ये गाणं म्हणत नाहीये. When everyone is singing, we all sing naturally. आणि सगळे गाणं गातात, आपणही गातो, हे नैसर्गिक आहे. When no one is around, पण आपल्या भोवती कोणी नाहीये, when no one is there, कोणी नाहीये, and you're alone, आणि तुम्ही एकटे आहात, what do you do? तुम्ही काय करता? If you're singing, जर तुम्ही गाणी गाता, if your inner man is praising, जर तुमचा आतील मनुष्य स्तुती करत आहे, it means you're a man who is filled with the Spirit. याचाच अर्थ तुम्ही एक आत्म्याने भरलेले व्यक्ती Who आहात, who is drunk with the Spirit. जे आत्म्याने भरलेले आहात. The Bible says in Ephesians, इफिस्करामध्ये पवित्र शास्त्र आपल्याला don't सांगतो be drunk with wine, की त्या द्राक्षारसाने भरले जाऊ नका, but be filled with the Holy Spirit. पण आत्म्याने भरा. Drunk with the wine आणि त्या द्राक्षारसाने भरणे and being filled with the Spirit, आणि आत्म्याने भरणे, one is natural, one is spiritual. एक नैसर्गिक आहे, एक आत्मिक आहे. The natural man drunk with the wine नैसर्गिक मनुष्य त्या द्राक्षारसाने भरलेला असतो, forgets all the problems, सर्व समस्या विसरून जातो keeps singing. आणि सतत गाणी गात राहतो. A man who is filled with the Spirit पण जो मनुष्य आत्म्याने भरलेला will आहे, forget all the problems तो पण सर्व समस्या विसरून जाईल and keep singing for the Lord. आणि देवासाठी गाणी गात राहील. Praise God. हालेलुया. So don't forget this spiritual cycle of praise. आणि ही जी सायकल आहे आत्मिक, ती विसरू नका. If you continue to do it, जर तुम्ही सतत नेहमी करत you राहा, will always be under the abundance of God's rain. तुम्ही नेहमी देवाच्या त्या विपुलतेच्या पावसाच्या खाली You will राहा. never be dry. तुम्ही कधीच वाळणार नाही. You will never be, empty. तुम्ही रिकामे कधीच राहणार नाही. Rivers will always flow in your life. आणि त्या नद्या नेहमी तुमच्या जीवनात वाहत राहतील. Praise God. हालेलुया. I believe you understood. आणि मी विश्वास करतो की तुम्हाला हे समजले. Let's close our eyes, we'll pray. आपण आपले नेत्र बंद करू. Dear Heavenly Father, प्रभु धन्यवाद इस समय के लिए, धन्यवाद हमसे बात करने के लिए, धन्यवाद करते हैं प्रभु। और हम जानते हैं प्रभु कि आज जो आपने हमसे बात किया है प्रभु, कि इस स्तुति का सामर्थ इतना प्रभावशाली है, और ये स्तुति के द्वारा हमारे आत्मिक स्तर में, आत्मिक जीवन में किस तरीके से प्रभु वो सारे मेघ इकट्ठा हो जाते हैं, और वो सही समय में प्रभु वो उसका आशीष, उसका छुटकारा, उसका प्रवाह, उसका प्रोविजन योग्य समय में हमारे जीवन के ऊपर उंडेल देता है प्रभु। धन्यवाद करते हैं प्रभु, धन्यवाद प्रभु। अब हम आपको कभी भी दोष नहीं लगाएंगे प्रभु कि परमेश्वर ने नहीं दिया, कि प्रभु नहीं देना चाहता है। आपने सब कुछ दिया है प्रभु, आपने हर चीज हमको दिया है प्रभु, लेकिन हम स्वार्थी होकर हमने आपकी स्तुति आराधना कभी नहीं की प्रभु। हम आपके लिए हमने कभी भी स्तुति के शब्द इस्तेमाल नहीं किए प्रभु, हम लोग स्वार्थी रहे। बट फादर, फ्रॉम नाउ ऑन वी प्रे दैट वी विल फिल आवर लाइव्स विद प्रेजेस,
Fill our lives with praises for God, so that our spiritual realm will be full of clouds. And यह योग्य समय में वो सारा बादल सही समय में हमारे जीवन के ऊपर आपका बारिश, आपका वर्षाव करेगा प्रभु, आशीष का वर्षाव. Thank you, Father. We are blessed, Father. We are so happy that you speak to us. We are so happy that your anointing teaches us all things. का आपका अभिषेक हमको हर एक नई चीज सिखाता है प्रभु. धन्यवाद करते हैं प्रभु. Father, in Jesus' name, I pray for everyone who is joined इस समय में, जो भी जुड़े प्रभु, हर एक के लिए, उनके परिवारों के लिए, उनके फैमिलीज, उनके बच्चों के, उनके हस्बैंड के लिए, वाइफ के लिए, हर चीज के लिए हम प्रार्थना करते हैं प्रभु यीशु के नाम से. I cover all of them under your precious blood, and I pray, Father, in Jesus' name, I seal these words in every heart. हर एक के हृदय में ये शब्द को हम सील करते हैं प्रभु, and I believe this word of God will bear fruit in their life multiple fold. In Jesus' name. Right now, Father, I take authority as God's servant under the mantle of God's anointing. I break every hindrance of the devil. I bind and destroy every sadness. I rebuke that demon of sadness. Yes. I rebuke that demon of depression in the name of Jesus. निराश देकर आत्मा को हम बांध कर निकालते प्रभु. दुखी होने वाला आत्मा जो हमको दुखी करता है प्रभु, मन को दुखी करता है, यीशु के नाम से निकल जा. I release that joy upon their soul, Master. I pray, let the river of joy open up in their soul, in their spirit, in Jesus' name. I pray, Abba Father, in the name of Jesus. I cancel every words of death, every words of sickness and disease. I cancel every negative word, foul words, words of bondage, words of failure. यीशु के नाम से ये सारे शब्दों को मैं बांध कर रद्द करता हूं प्रभु. I destroy the power of these words. यीशु के नाम से. Even our children will grow. Amen. Our children are blessed. Our children are successful and they are growing in God's health. यीशु के नाम से. We cancel every negative words against our own children in Jesus' name. और हमारे खुद के ऊपर, खुद के परिवार के ऊपर, खुद के बॉडी के ऊपर, खुद के हेल्थ के ऊपर, खुद के प्रोग्रेस के ऊपर, यीशु के नाम से सारे नकारात्मक शब्द, self spoken curses, we break it in the name of Jesus. खुद के जीवन के ऊपर बात के हर एक श्रापित शब्द को हम बांध कर तोड़ते प्रभु. यीशु के नाम से हम बात करते हैं प्रभु, हमारा जीवन आशीषित है, हमारा जीवन सफल है, यशस्वी है, फलदायी है, आरोग्य में है, चंगाई में है, अच्छी सेहत में है. कोई बीमारी हमारे जीवन के ऊपर काम नहीं करेगा प्रभु यीशु के नाम से. हर एक शैतानी बंधन शाप टूट चुका है प्रभु. हर एक अंधकार का बंधन टूट चुका है. हर एक करनी तंत्र मंत्र सामर्थ आपके बच्चे के ऊपर नहीं चलता प्रभु यीशु के नाम से. प्रभु आपका उजाला हमारी लाइफ के ऊपर है, पवित्र आत्मा का सामर्थ्य है. इसी समय आपका अभिषेक हर एक को स्पर्श करे प्रभु. Let your anointing touch every heart, soul, body in Jesus' name and drive every weakness and sickness from their bodies and life in Jesus' name. I pray, dear Lord, the devil, I can see a hand that is trying to rob things from your life and you're wondering, ये क्यों एक एक चीजें मेरे जीवन से निकल जा रही है. I rebuke that devil, that demon in Jesus' name. I close the doors for the demons in Jesus' name upon your life. Lord, forgive them, whoever it is, Lord. Let them be washed and cleansed by your blood. I close that door. वो शैतान का हर एक दरवाजा को हम बंद करते प्रभु. और हर एक चुराने वाला आत्मा, निगलने वाला आत्मा, devouring spirits, I rebuke them in Jesus' name. I bless your people with good health, with jobs, with prosperity, financials, breakthroughs, any proposals, any kind of business deals. I break it upon their life in Jesus' name. Let it come upon them. The devil that is hindering these areas, I command every spirit to leave in Jesus' name. I declare, as Elijah
Father, I pray, let their minds become free in Jesus' name. Let their minds be free of any strongholds in Jesus' name. Thank you, Father.